गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदांत सिद्धांत गोचरन्तम गोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सगळ्यांना नमस्कार। गेल्या वेळी आपण 402 श्लोकापर्यंत पोहोचलो होतो की ज्या श्लोकांच्या मध्ये पालुपद जे आहे, जे एक ओळ अखंड आहे, ती निर्विकारे निराकारे निर्विशेषे विदार होता, ज्याला आकार नाहीये, ज्याला कसलाही ज्याच्यात बदल होत नाहीये, ज्याला कुठलाही विशेष नाहीये, असं जे अखंड एक रस आहे, त्याच्यात भेद कुठून येणार, अनेकत्व कुठून येणार, हा विचार चाललेला आहे। आणि त्याच्यात गेल्या वेळी पाहिलं आपण की त्रिपुटी व्यवहारात आवश्यक असते, पण ब्रह्मात त्रिपुटीचा माणूस नाही, कारण तिथे भेदच नाहीये। त्रिपुटी म्हणायला सगळ्या लागतात ना गोष्टी, 3 गोष्टी लागतात, ज्ञाता लागतो, ज्ञेय काहीतरी लागतं, आणि त्याचं ज्ञान व्हावं लागतं, म्हणजे ज्ञानाची इन्स्ट्रुमेंट्स लागतात, सगळी शाबूत लागतात, मनापासून सगळं, तर ज्ञान होणार आहे। पण भेदच नाही म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीने ज्ञान होणार कुठं? मीच ज्ञानरूप आहे, मला माझ्यात भेद नाही, हा विचार गेल्या वेळी आपण केला। मग आता म्हणतायत ते याच्यात 403 मध्ये की कल्पार्णवैवात्यंत परिपूर्णैक वस्तुनी निर्विकारे निराकारे निर्विशेषे विदाहृत। कल्पार्णव म्हणजे आर्णव म्हणजे समुद्र, आणि कल्प संपतो जेव्हा, तर त्यावेळेस सगळी सृष्टी जलमय होते, संपूर्ण सृष्टी। म्हणजे आपण ते मनूच वाचलं असेल की माशाच्या शिंगाला त्यांनी ती बोट बांधली, आणखीन प्रत्येक जातीची एक एक जोडी घेतली होती त्या बोटीत, आणखीन कल्पार्णव सगळा संपेपर्यंत तो मासा त्या होडीसह समुद्रात फिरत राहिला होता। आणि त्या कल्पार्णव म्हणजे फक्त पाणी, दुसरं काहीही नाही, फक्त पाणी आहे, तिथे बेट नाहीये, झाड झुडप नाही, कुठेही काहीही नाही। त्याला तो जो कल्पांताच्या वेळेस समुद्र म्हणजे पाण्यापर्यंत सगळी सृष्टी जाते, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सृष्टीचा आरंभ होतो। पूर्णपणे ब्रह्म प्रलय जो आहे त्यावेळे सृष्टी जी आहे तर ती पूर्णच जाते, पाणी आटून जातं, पृथ्वी जळून राख होते, पाण्यात विरते, पाणी आटतं, तेज आटतं, करत करत मायेत सगळी सृष्टी बीज रूपाने जाते आणि माया ब्रह्मात लीन होते, हा ब्रह्मप्रलय म्हणतात। पण कल्पांत जो आहे हा कल्पांत ह्या एकार्णवापर्यंत जातो, त्याला एकार्णव म्हणजे एकच समुद्र सगळीकडे पूर्ण सृष्टी पृथ्वी व्यापलेलं आहे, इथे त्याला कल्पार्णव म्हटलेलं आहे, एकूण एकच आहे। तर तिथे जसं ते पाणी पूर्णपणे पसरलेलं असतं, त्याच्यात कुठेही भेद नसतो,
परिच्छिन्नता म्हणजे हा दक्षिण समुद्र, हा अमुक समुद्र वगैरे अशा पद्धतीने भेद नाहीये, कारण मध्ये जमीन नाहीये, मध्ये काहीही कुठेही नाहीये. असं हे कारण आहे. ते जसं आहे तसं ज्यामध्ये अजिबात भेद नाहीये, त्या ब्रह्मात भेद कुठून येणार आहे? ब्रह्म अखंड आहे, सृष्टी त्याच्यात भासते, सृष्टीने ते भेदलेलं नाहीये. आकाशाला सृष्टी भेदते का? घर बांधलं, त्याने आकाशाचे तुकडे केले का? घरात आकाश आहे, मान्य आहे, पण घराच्या भिंतीत देखील आकाशच आहे ना. आकाश अखंड आहे. घर बांधलं म्हणजे आकाशाचे भेद नाही पडले. आपल्याला वाटतं की घरातलं आकाश वेगळं आहे, बाहेरचं आकाश वेगळं आहे. जसं शरीरामधलं ब्रह्म, त्याला आपण आत्मा म्हणतो, आणि बाहेरचा बाहेर आत्माच आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणतो. म्हणजे दोन्हीत काहीतरी भेद आहे का? एकच आहे ते. तसाच इथे विचार आहे की कल्पांताच्या वेळेस तो जो समुद्र संपूर्णपणे फक्त पाणी दिसत, ती कल्पना जर का आपल्याला एक वेळ करता येते. पूर आपण बघतो त्यावेळी आपल्याला पाणी पाहिजे सवय झाली, किंवा ब्रह्मपुत्रेसारखी नदी आहे, किंवा समुद्र, तिथे फक्त आपल्याला पाणी दिसतं. समुद्रात आत गेल्यानंतर काहीही कुठेही दिसत नाही. आकाश त्याच्याकडे पाहायला लागलं. यासाठी हे जे व्यापक आहेत ना, तर त्यांच्या साधनेला उपयोग करून घेता येतो आपल्याला. आकाशाकडे पाहायचं, तसं विस्तीर्ण सगळीकडे व्यापून आहे, ते निरवयव आहे. ब्रह्म त्यालाही व्यापून आहे, आणि मी ते ब्रह्म आहे. अशा पद्धतीने आपल्याला साधनात असं ध्यान असं करता येतं. आकाशाकडे बघत आपल्याला हे ध्यान करता येतं, किंवा त्याचा विचार करत देखील आपल्याला त्या भावात म्हणण्यापेक्षा त्या विचारात राहता येतं. मग त्यावेळी जगाचे विचार आणायचं कारण नसतं. हा विचार आपल्याला पकडता येतो. पाण्याच्या बाबतीत, समुद्राच्या बाबतीत एक खूप छान मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं. पहिल्यांदा जेव्हा मी भेटले त्यांनाच विचारलं होतं की समुद्र पाहिलेला आहे, अथांग समुद्र आहे, त्या समुद्रात आपण एकटे आहोत, आणखीन पाण्यामध्ये त्या बर्फाच्या लादीच्या स्वरूपात आहोत, आणि ही लादी विसर हळूहळू हळू विरघळते. म्हणजे काय आहे की मी जी आहे, जीव भाव जो आहे, तर तो त्या ब्रह्मभावात हळूहळू वितळून चाललाय, हळूहळू जातो. मी एकटी नाहीये, तर मी ब्रह्म आहे, हा तो भाव आहे. हा एकार नावाचा हा उपयोग आहे साधकाला. ब्रह्मात भेद नाहीये. एकार नावाचा विचार जेव्हा आपण करतो, तर त्यावेळे ब्रह्मामध्ये भेद नाहीये. ब्रह्म सगळीकडे सारखं आहे. जे सर्वत्र सदा समत, तेथ विभाग अधमोत्तम, ते मतिवेशे संभ्रम विवंचित, माऊली म्हणतात. आपल्याला संत एकच सांगतात सगळं. आपण त्याच्यात भेद बांधतो, भेद सत्य आहेत असं समजतो. भेद दिसणार आहेत, पण त्यातलं सत्यत्व आपल्याला काढायला लागतं. आकाशात ढग येतात, त्याचे आकार दिसतात, किंवा पावसाळ्यात जर का घाटातनं वगैरे आपण गेलो, दरीमध्ये धुकं आपल्याला दिसतं, आणि कधी कधी धुक्याचे पडदे दिसतात, धुक्याचे आकार दिसतात. ते ढगच असतात ना. ढग काय धुकं काय, पण त्याचे जसे आकार वेगवेगळे दिसतात, ते हलत असतात, बदलत असतात. तसं आपलं हे जग आहे. आपल्याला ह्या कुठच्याही गोष्टीवरनं मी ब्रह्मेपर्यंत जाता येतं, आणि तसं जायचंय. तसं जर का आपण जात राहिलो, तर आपली साधना 24 तास आपोआप होते. त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. पुढे म्हणतायत आचार्य की तेजसी व तमो यत्र प्रलीनम भ्रांती कारणम अद्वितीय परे तत्वे निर्विशेषे भिदा कुतः. थोडा वेगळा इथे आहे की अद्वितीय परे तत्वे, पर तत्व आहे म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीच्या, ह्या सगळ्या मायेचं जे व्याप आपला आहे,
त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. असंच आहे तेजसी व म्हणजे तेजसी इव. हे थोडेसे विग्रहाचे नियम आपण जर का समजावून घेतले ना तर आपल्याला संस्कृतचा अर्थ लावायला सोपं पडतं. कठीण नाहीये ते. तेजात प्रलीनम. तम म्हणजे अंधार. हा अंधार जसा तेज सूर्य उगवल्यानंतर अंधार राहणार आहे का? उदाहरण नेहमी दिलं जातं की एक मोठी गुहा होती आणि त्या गुहेच्या दारावरती एक दगड बसवला होता. अर्थात गुहेमध्ये दाट अंधार होता. गुहेचं दार उघडलं. दार उघडल्यानंतर तिथला अंधार कुठे गेला? दार उघडलं, सूर्यप्रकाश आत आला. म्हणजे केवळ त्या दगडाचा त्याला अडथळा होता. सूर्यप्रकाश सगळीकडे व्यापून आहेच, पण दगडाचा अडथळा होता. तसा यांचं समर्थांचं फार छान ओवी आहे. मला वाटतं मी सांगितलीही असेल. देहबुद्धी धरून बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधली वाट परमार्थाची. मी देह पक्क धरून ठेवलाय आणि ब्रह्म शोधायला गेला. तर देहरूपी दृश्य, जगरूपी दृश्य, त्यातलं सत्यत्व यांनी वाट अडवलेली आहे. दगड आहे तो, अज्ञान आहे ते. आणि त्या अज्ञानाने आपली परमार्थाकडली म्हणजे त्या अनुभवाकडली वाट अडवून ठेवली आहे. दृश्याच्या पलीकडे जायचंय. इथे तेच सांगितलेलं आहे की भ्रांती कारणम जे आहे, तम म्हणजे इथे मग अज्ञान, ते आपल्या या सत्यत्वाच्या भ्रांतीचं कारण आहे. पण ते जेव्हा ज्ञानाने ज्ञानाचा सूर्य उगवला का हा अंधार नाहीसा होतो. आणि मग अद्वितीय असं ब्रह्म जे आहे, निर्विशेष, विशेष संपतात तिथले. तिथे भेद काही नाहीये. मग सगळं सर्वम खलु इदम ब्रह्म असा अनुभव येतो. हा वाद नाहीये. म्हणजे वाद म्हणजे एक मतप्रवाह नाहीये. सर्व ब्रह्मवाद हा वाद हा चुकीचा आहे पूर्णपणे. त्याचा सगळ्या संतांनी त्याला पूर्णपणे बिमोड केलेला आहे, निकालात काढलेला आहे. मध्यंतरी कुठलं जाऊ दे, आठवत नाही मला. पण ह्या सर्व ब्रह्मवादावरती तुकाराम महाराजांनी इतके कोरडे ओढलायत, समर्थांनी कोरडेच ओढलेले आहेत अनेक समासात, की व्यवहारात गोंधळ निर्माण करणारा वाद आहे, पण हा अनुभव आहे. सगळं ब्रह्म आहे हा अनुभव आहे. आणखीन दुसरं एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जर का असं वाटलं की जो ज्ञानी होतो त्याला कायम सगळीकडे ब्रह्मच आहे असं वाटत असतं, दिसत असतं, तर असं दिसत दिसत काही नाही. ब्रह्म कधीही कोणालाही दिसत नाही. पण जग हे खरं नाहीये. मृगजळ जसं दिसत राहतं आपल्याला, पण ते खरं नाही निश्चय असतो की नाही. मृगजळ दिसायचं थांबलेलं नाहीये. जोपर्यंत तो प्रखर सूर्य आहे, ती जमीन तशी आहे, आणखीन जमिनीतनं ते तापलेल्या जमिनीच्या मुळे हालचाल होते वाऱ्यात, आपल्या हवेमध्ये तिथल्या, त्यामुळे मृगजळ दिसतं आपल्याला. आणि जोपर्यंत तो सूर्य प्रखर आहे तोपर्यंत आपल्याला ते दिसत राहणार आहे. तसं जोपर्यंत आपलं प्रारब्ध शिल्लक आहे, ज्याला ह्याचा अविद्येचा लेश असं म्हणतात प्रारब्धाला, जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत आपला देह राहणार आहे, जग आपल्याला दिसणार आहे, पण ते जग सत्य नाही ही आपली 100% खात्री असणार आहे. मग तिथे भेद कुठनं आला?
याचा अर्थ असा नाहीये की भेद नाहीये म्हणून काहीही चालतंय, तसा नाहीये. जीवनमुक्त देखील त्यांना भेद दिसतो, जरी तो सत्य नाही हे खात्री असली तरी जसं जग जग राहटी आहे त्याप्रमाणेच ते वागणार आहे. तिथे ते गोंधळ करणार नाहीत व्यवहारात, कुठेही गोंधळ करणार नाहीयेत. जग जे आहे तर ते जरी मिथ्या असलं तरी खेळा ऐसा प्रपंच मानवाचा काय अर्थ आहे? गोंदवलेकर महाराजांचं हे प्रसिद्ध वचन आहे की खेळासारखा मानावा, म्हणजे खोटा आहे, खेळूया आपण, मजा आहे, अशा पद्धतीने खेळासारखा तो मानायचा आहे. आणखीन ही जी सिद्धाची स्थिती असते ती साधकासाठी साधना असते. सिद्धाला हे सहज आहे, पण साधकासाठी ती साधना आहे. तसा आपण विचार करायचा असतो, सिद्धाला विचार नाही करायला लागत, त्याला ते सहज स्थिती असते. आपल्याला त्या पद्धतीने विचार करत राहायला लागतं आणि तो विचार हळूहळू हळूहळू सहज होऊन जातो. आणि कधीही आपल्याला ती सहजावस्था येते हे आपल्यालाही कळणार नाही, इतकं ते सहज होऊन जातं. तो विचार ठेवायला लागतो फक्त मनात अखंड. आणि मग ते भ्रांतीचं कारण अज्ञान जे आहे ते ह्या ज्ञान सूर्याच्यामुळे पूर्णपणे तो अंधार निघून जातो. जसा तेजस्वी सूर्य वगैरे उगवला, दिवा लावला, काही म्हणा, की अंधार पळतो, कुठे जातो, जाताना दिसतो का? मुळात नाहीये. तसं अज्ञान मुळात नाहीये, ज्ञान सूर्याच्या प्रकाशात ते नाहीये हे लक्षात येतं. म्हणून जगामध्ये वास्तविक पाहता भेद नाहीये, पण जोपर्यंत आपल्याला अज्ञान आहे तोपर्यंत भेद आहे. फक्त त्याच्यातलं सत्यत्व काढायचा आपण प्रयत्न करायचा असतो, मनाने प्रयत्न करायचा असतो. आणि मग त्याच्या साह्याने आपलं वैराग्य दुःख व्हायला लागतं की हे सत्य नाहीये, शेवटी काय आहे, हे मायेचं बनलेलं आहे, पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. त्याच्याकडे आपण नाही लक्ष द्यायचं. काहीही घटना घडल्या त्या या जगात घडतायत, पंचभूतांच्या आपापसातले व्यवहार चाललायत, पाचा पाचांचा तो खेळ आहे. मी ब्रह्म आहे, मग घटना ही घटना राहते, त्याच्यातलं अनुकूल प्रतिकूल सगळं निघून जातं. ह्या पद्धतीने आपण जर का विचार करत गेलो तर स्थितप्रज्ञाची लक्षणं हळूहळू अंगात यायला लागतात. असे एक एकदा लोक भेटतात की हे आपल्याला नाही हो जमणार, नाही जमणार तर नाही जमणार, रडा मग, दुसरं काय बोलणार. पण मला जमलं पाहिजे या निश्चयाने जर का आपण गेलो तर हे निश्चितपणे कोणालाही साध्य होण्यातलं आहे, कोणीही एक्सेप्शन नाहीये. जो निश्चयाने जातो, मानव जन्माला आलेला आहे, त्याला हे साध्य होऊ शकतं. आपला निश्चय कमी पडतो, आपले प्रयत्न कमी पडतात, म्हणून आपल्याला ते जमत नाही असं वाटतं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, अभ्यासेन तू कोणतेही वैराग्येन च गृह्यते. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर ते सहज साध्य आहे. पण सहज कधी होणार आहे? ज्यावेळी वैराग्य येतं त्यावेळी. नाहीतर युद्ध आलं आतमध्ये, खिचाखिची, भोगांच्या मागे जायचं का परमार्थाच्या मागे जायचं, हे सगळं येतच. शेवटी हे मनाचं बळ आहे आणि आपला निश्चय किती दृढ आहे त्याच्यावरती हे अवलंबून असतं. हे कमावता येतं हे लक्षात घ्यायचं. नाहीतर मला नाही जमणार असं म्हटलं की नाही जमत, पण मला जमणार म्हणून निश्चय जर का केला आणि प्रयत्न करत राहिलं तर हे जमणं अशक्य नाहीये, एवढं लक्षात घ्यायचं. आणि मग तो ज्ञान सूर्य उगवल्यानंतर हे भ्रांतीला कारण असलेलं जे अज्ञान आहे, भ्रांती म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती, देह तादात्म्य, हे अज्ञानामुळे होत आहे. स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे जे दिसत आहे ते खरं मला वाटतंय.
पण ज्ञान आपल्याला कमसे कम परोक्ष तरी होतं की हे दिसतं तसं नाहीये, हे पंचभूतांचं आहे, पंचभूत देखील शेवटी कल्पनेत ना आलेली आहेत. हा विचार अखंड जर का आपण हॅमर करायला लागलो तर त्या एक एक थेंबाने जसं दगडाला देखील चीर जाऊ शकते, दगडाला देखील भोक पडतात. आपलं मन दगडाहून कठीण आहे का हो? बुद्धी तशी आहे का? सोन्याला देखील भोक पडू शकतं, दगडाला पडतात. मग आपली बुद्धी त्याच्याहून वाईट म्हटली पाहिजे? तो विचार अखंड जर का आपण ठेवला तर आपल्याला निश्चित बदलता येतं, निश्चित फरक पडतो. फक्त तिथे तेवढा निश्चय लागतो. बस. एकात्मके परे तत्वे भेद वार्ता कथम वसेत, सुषुप्तौ सुखमात्रायां भेद केनावलोकितः, केन अवलोकितः. एकात्मके परे तत्वे, पूर्णपणे अद्वितीय एकच आहे. आपल्याला भेद माहिती आहे, स्वगत सजातीय विजातीय. स्वगत म्हणजे काय? स्वतःमध्ये असलेले भेद. आपण जर का आपलं स्वतःच उदाहरण घेतलं, हात पाय हा भेद आहेत की नाही? आकार भेद आहेत, झाडाला पानं फुलं फळं भेद आहेत, त्याला स्वगत भेद म्हणतात. स्वगत. दुसरा कुठला म्हटला? सजातीय भेद. स्वगत सजातीय आणि विजातीय. सजातीय म्हणजे आता माणसांची एवढी जाती आहे, ही जाती वृक्षांच्या जातीहून वेगळी आहे की नाही? दगडांची जात आहे त्याच्याहून वेगळी आहे की नाही? पण एका ह्या म्हणजे तो विजातीय भेद झाला. आणखी सजातीय म्हणजे ह्या एका माणसांच्या जातीमध्ये अनेक माणसं दिसतात, ती सगळी वेगळी आहेत वाटतात. जसा स्वतःमध्ये भेद असतो तसा स्वतःसारखी मग बाकीची पण आपल्याला दिसायला लागतात. एवढे थोरले वृक्ष दिसत आहेत, वृक्षा वृक्षात भेद वाटतो. जात जरी एकच असली तरी आपल्याला भेद वाटायला लागतो. हा सजातीय आहे. विजातीय म्हणजे दगड आणखीन वृक्ष, विजातीय भेद माणूस आणखीन वृक्ष दगड, विजातीय भेद आहेत हे. असले कसलेही भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ना, तर त्याच्या आधाराने ब्रह्मात भेद नाहीये हे आपल्याला सांगितलं जातं. मग असं नाही तर हा तरी भेद असेल, मग असा तरी भेद असेल. भेदच नाहीये. जो निराकार आहे, निरवयव आहे, जो अखंड आहे, त्याच्यात भेद येणार कसेल कुठून? हा विचार ठेवायचा की सगळं ब्रह्म जे आहे ते एकच आहे, आणखी मी ब्रह्म आहे. तरी व्यवहार चालतो तिथे भेद आहेत. पुन्हा पुन्हा हे सांगायला लागतं, नाहीतर प्रश्न येतात की मग कसं काय करायचं? व्यवहार व्यवहारासारखा करायचा. फक्त मग आतमधनं बदल होतो की समोरचा माणूस आपल्याला बोलला, तो बोलला, तो कशामुळे बोलला? आतमध्ये त्याच्या बोलण्याच्या मागे, वाणीच्या मागे, वाणींची वाणी आहे की नाही, म्हणजे त्या आत्मतत्वाच्या मुळे त्या वाणीला चैतन्य आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या सत्तेवरती ती वाणी बोलतीये. आत्मतत्व एकच आहे सगळ्यांच्या, तिथे कुठेही भेद नाहीये. निर्विशेषे भेदा कुतः, त्याचा उपयोग इकडे लावून घेता येतो आपल्याला. कोणी चांगलं म्हटलं तरी देखील तेच आहे. निर्विशेषे भेदा कुतः. चांगलं काय वाईट काय सगळं सापेक्ष असतं. जे एकाला चांगलं वाटतं ते दुसऱ्याला नाही चांगलं वाटणार. पण ब्रह्मतत्व जे आहे ते कसं आहे, त्याच्यात काहीही भेद नाहीये, त्याच्यात कुठलेही विशेष नाहीये. म्हणून मला जर का वाटत असलं की माझ्यात काही विशेष आहे तर ते ताबडतोब खोडून टाकायचं. नामाने खोडता येतं, या विचाराने खोडता येतं.
की मी जर का ब्रह्म असेन तर मी कोणीतरी विशेष आहे हे वाटणं म्हणजे भ्रम आहे हा. विचार आपल्याला करता येतो, पण त्यासाठी आपण जाग असायला लागतो. सगळ्यात प्रॉब्लेम तिथे येतो आपला. आपण वाहवत जातो या विचारातनं सगळ्या सृष्टीच्या सत्यत्वात आपण वाहवत जातो आणि आपला विचार एका बाजूला राहतो. होतं असं होऊन ते आठवण आली की परत विचार करायचा. असा आपण 100 वेळा त्या मनाला जागेवरती आणलं तर नंतर ते आपोआप यायला लागतं. याला गता याता अशी अवस्था म्हणतात. म्हणजे जातं पण आपोआप योग्य विचारावरती येतं. आधी त्याला ओढून आणायला लागतं, म्हणून जागं राहायला लागतं आपल्याला. त्यासाठी जागरूक, जाग म्हणजे झोपायचं नाही असं नाही, तर जागरूक राहायला लागतं. ज्याला समर्थ सन्निधीची असावा विचार असं म्हणतात. विचार सन्निध कधी राहतो? तो पक्का केलेला असला तर. म्हणून तो आधी अ, अभ्यासाने पक्का करायला लागतो. अभ्यास म्हणजे केवळ वाचन नाही, तर तो विचार जर का आपण वापरत राहिलं तसा अ, मनात जर का ठेवला तर तो पक्का होऊन जातो, आणखी वापरता येतो, जवळ राहतो. उदाहरण इथे दिलेलं आहे की सुषुप्तौ सुखमात्रायां भेद केनावलोकितः. आता सुखमात्रायां म्हणजे काय आहे? केवळ जिथे सुख आहे, केवळ आनंद रूप. झोपेत मला दुःख झालंय असं कधी कोणी ऐकलंय? गाढ झोपेत, स्वप्नात नाही. स्वप्नावस्था ही वेगळी आहे, ती जागृतीच्याच सारखी असते. पण गाढ झोप जेव्हा आहे तर तेव्हा कोणाला तरी कधीतरी दुःख झालेलं ऐकलंय का? दुःखाचा संबंधच नाहीये तिथे, कारण तिथे भेद नाही. मी तू कसलाही भेद नाहीये. तिथे जे आपलं चित्त असतं तर ते त्या ब्रह्मस्वरूपात लीन झालेलं असतं. मग तिथे सुखाशिवाय दुसरं काय राहणार आहे? कधीतरी कोणीतरी तिथे भेद पाहिलाय? कधीतरी कोणाला तरी तिथे दुःख झालंय? केवळ सुखरूप आहे, केवळ निर्विशेष आहे, अभेद आहे सगळीकडे, अद्वितीयत्व आहे, दुसरं काही नाहीच आहे तिथे. पण दुर्दैवाने म्हणजे म्हणता आलं असतं की मला तो ब्रह्मानुभव आहे, पण अज्ञानेनावृतम ज्ञानम, अज्ञानाने ते पूर्णपणे आवृत्त असतं. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येता. सुषुप्तीला अनुभव म्हणता आला असता, पण जागृती येते, स्वप्न पडतं, सत्यत्व जाणवतं, त्यामुळे म्हणता येत नाही. अज्ञान गेलेलं नसतं तिथे, आणि अज्ञान गेलेलं नसतं म्हणून ती एक अवस्था होते, बदलणारी अवस्था होते. आणखीन ब्रह्मस्थिती बाणली अंतरी हे जे आहे हे वेगळं आहे. त्याच्यात भेद दिसत असले तरी ते सत्य नसल्यामुळे सगळीकडे अभेद आहे. ते झोपेचं उदाहरण जे आहे ना, ते नेहमी तरतरेसाठी असं वेगवेगळं घेतलं जातं. की झोपेत जसं पूर्ण सुख असतं, म्हणजे विषयांवरती सुख अवलंबून नाहीये. गाढ झोपेतला जो आनंद आहे तो किती छान असतो. गाढ झोप नाही लागली अस्वस्थ व्हायला होतं की नाही, त्या विचाराने. म्हणजे खरं सांगायचं तर त्या विचारानेच आपण अस्वस्थ होऊन जातो की मला झोप नाही झाली, माझी झोप नाही झाली. पण जरा जरी आपल्याला समाधीचा क्षण मात्र अनुभव आला तरी इतका प्रचंड सुखाचा तो अनुभव असतो की झोपेची काही त्याच्यापुढे मातंबरी राहत नाही. सुषुप्ती अवस्थेत भेद नाही, केवळ सुखरूपता आहे, केवळ तिथे आनंदावभास म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आनंदमय कोश असं त्याचं नाव आहे, कारण तिथे केवळ आनंद आहे. पण कोश आहे कारण अज्ञान आहे.
पण त्याचं आपल्याला उपमा देता येते ब्रह्मसुखाशी. त्यासाठी त्याचा उपयोग आहे आपल्याला. प्रत्यक्ष ब्रह्मतत्व जे आहे तर त्याच्यात अशी भेदवार्ता कुठेही नाही. ते एकच निर्विशेष अद्वितीय असंच आहे. नैयस्ते विश्वम परतत्व बोधात सदात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे कालत्रये नाप्यहिरिक्षितो गुणे नह्यंबु बिंदुर मृगतृष्णिकायाम. म्हणजे काय आहे की परब्रह्माचा साक्षात्कार झाला समजा तर जगाला सत्यत्व नाही हे आपल्याला कळतं. साक्षात्कार होण्यापूर्वी जग सत्य वाटतं, पण असतं का सत्य? ते अजिबात नाहीये. ते जसं असतं तसंच असतं. रज्जूवरती सर्प दिसला, आपल्याला दिसला, त्याच्या आधी तिथे सर्प होता का? बरं, दिसतोय त्या काळी तरी तो खरा आहे का? नाहीये. तसं जग मला आत्ता मी बघतीये, आत्ता हे टेबल बघतीये, हा ग्रंथ बघतीये, माझ्या समोर बघतीये, सगळ्या ज्या गोष्टी बघतीये जिथे माझं लक्ष आहे, तर त्या माझ्यासाठी आता दिसत आहेत, सत्य आहेत. पण माझे पाठ फिरल्यानंतर त्यांना अस्तित्व आहे का माझ्यासाठी? नाहीये. त्यांना मग अस्तित्वच राहत नाही. रज्जू सर्पाच्या उदाहरण हे नेहमी त्याच्यासाठी फार छान आहे की त्या दोरीवरती सर्प भासतो तेव्हाही नसतो, भासत जेव्हा तो भास नसतो तेव्हा तर नसतोच नसतो. दोरीचं ज्ञान झाल्यावर पण सर्प नाहीये. म्हणजे त्रिकालात सर्प नाहीये, मध्ये त्याचा भास होतो. आदौ अंतौ च यन्नास्ति वर्तमाने तत्कथा. जे आधी नाही नंतर नाही ते आत्ता देखील तसंच आहे, वास्तविक नाहीये. सृष्टी आधी नाहीये नंतर नाहीये, म्हणजे आत्ता तरी खरी आहे का? नाहीये. रज्जू सर्प, रज्जूवरती सर्प आधी दिसत नाही नंतर दिसत नाही, मध्ये देखील तो खरा नाही. हे आपल्याला बुद्धीला पटतं, पण प्रत्यक्षात आणायला फार जड जात. अगदी बरोबर. त्याच्यासाठी तस्मात विचार करावा, बाकी काहीही त्याला उपाय नाही. कालत्रय या ब्रह्मामध्ये दुसरं काहीही नाहीये. जगाला खरं वास्तविक अस्तित्व नाहीये. आज फिजिक्स देखील ते म्हणायला लागले. जाऊ नये. म्हणजे रज्जूचा सर्प किंवा दुसरं मृगजळ, त्याच्यात पाण्याचा एक थेंब तरी मिळतो का? केवढं तरी पसरलेलं पाणी आहे, तलाव आहे मोठा अगदी, त्याच्यात एक थेंब तरी पाणी मिळणार आहे? अजिबात नाही. तो वास्तव नाहीये. तसं हे जग जे आहे त्याच्यात जर का आपण सुख शोधायला गेलो, आनंद शोधायला गेलो, सत्यत्व शोधायला गेलो, शक्यच नाहीये. जो त्यातनं आनंद मिळतो तो ब्रह्माचा आपल्याला कुठेतरी झलक मिळून जाते. त्या काळात शांत चित्त झाल्यामुळे आपण विचार केला याचा की चित्त तेवढ्यापुरतं शांत होतं विषय लाभाच्यामुळे, आणि त्यामुळे त्या आतमध्ये जे चैतन्य चिदाभास रूपाने त्याची आपल्याला जाणीव होते. क्षण मात्र नाही, अगदी लवमात्र वेळात, पण तेवढ्याने देखील आपल्याला बरं वाटतं. हा विचार आपल्याला सारखा ठेवायचा असतो, विचाराशिवाय नाही होत. सारखा विचार ठेवायला लागतो तर आपण पार जातो. नाहीतर स्थल त्याग होता सवयची जात, ही आपली सवय सगळ्यांची आपली. तो विचार जागा ठेवायला लागतो. आणखीन जगामध्ये वावरताना तो विचार जागा ठेवणं ही एक कला आहे, आणि निश्चय पण लागतो त्याला की मला हा विचार जागा ठेवायचा आहे, हे मला अप्लाय करायचं आहे.
अशा पद्धतीने निश्चय ठेवायला लागतो. आणि जमायला लागल्यानंतर असं जमवून घेणारी मीच एकटी, ते पण उपयोग नाही असं जर का वाटायला लागलं तर आपण त्या कोशात अडकतो, अहंकाराच्या कोशात अडकतो. म्हणून सगळ्या बाजूने सावध राहायला लागतं. पण सावध राहताना अखंड स्वतःवरतीच लक्ष ठेवलं तर मी ब्रह्म हे विचार कधी करणार? म्हणजे किती गोष्टी आपल्याला काय म्हणूया आपण, या वर्माच्या काही काही गोष्टी असतात आणि ह्या लक्षात ठेवायला लागतात आपल्याला. कुठेतरी कधीतरी नाही लक्षात ठेवल्या तर श्री गुरु आपल्याला मग करून देतात कधी कधी. पण आपल्या लक्षात हे यायला पाहिजे आणि त्यासाठी हे असं असू शकतं हे ज्ञान पाहिजे. जर का ज्ञानच नसलं, अग्नी भाजतो हे लहान मुलांना ज्ञान नसतं, छान वाटतो, हातात घ्यायला जातात, ज्ञान लागतं त्याच्यासाठी. शास्त्राभ्यास त्यासाठी लागतो, तो वापरता येतो आपल्याला जगात वावरताना. साधनेच्या दृष्टीने आपल्याला तो वापरता येतो. माया मात्र विदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः इति ब्रूते श्रुती साक्षात सुषुप्तावनुभूयते. पहिली ओळ जी आहे तर ती मांडुक्यातली आहे, मांडुक्य कारिकेतली आहे. असं माझी वाईट आठवण जी आहे तर ती सांगते. माया मात्र मिदम द्वैतम, हे जे द्वैत आहे हे केवळ माईक आहे. आता मायेची लक्षणं आपल्याला माहिती आहेत. मिथ्या, बाधयोग्य, प्रतिती मात्र सत्तावान. म्हणजे जोपर्यंत दिसतेय तोपर्यंत तिला सत्यत्व आहे, दिसेनाशी झाली की ती नाहीये. जग दिसताय तोपर्यंत सत्यत्व आहे. हेच वेगवेगळ्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. त्यालाच आपण दृष्टीसृष्टीवाद म्हणतो, त्यालाच आपण वर्तमानात जगा म्हणतो. कारण ते फार महत्वाचं साधन आहे, म्हणून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं. माया मात्र मिदम द्वैतम, हे जे द्वैत दिसत आहे हे खरं नाहीये. केवळ मायेने निर्माण केलेलं आहे, अनिर्वचनीय आहे. द्वैताचा भेद जो दिसतोय तो अनिर्वचनीय. अनिर्वचनीय ख्याती म्हणून जी सांगितली जाते, ख्याती म्हणजे विचाराची पद्धत, मत. ते जे आहे ते काय सांगताय, वेदांताचं ते मत आहे की हे सगळं जे दिसतंय आपल्याला ते अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे काय, त्याच्याबद्दल काही सांगताच येत नाही का, वर्णन करता येत नाही का? मी तर वर्णन करते की हे समोरचं जे कापड दिसतंय ते निळं आहे, हे टेबल आहे तर ते चॉकलेटी आहे, ब्राऊन तसं आहे. भिंतीचा रंग माझ्या मागे मला दिसतोय पांढरा आहे. मला तर वर्णन सगळ्याच करता येत आहे. अनिर्वचनीयचा अर्थ असा आहे की त्याचं निश्चित स्वरूप सांगता येत नाही. दिसताय मान्य आहे, पण जसं दिसताय तसं आहे का? त्याच्यात बदल होतच नाहीत का? अखंड बदलणं हा मायेचा स्वभाव आहे. भिंतीला पांढरा रंग दिसतो, किती काळ टिकणार आहे? एक विचार येतो. दुसरं, सत्य जे आहे ते त्रिकाला बाधित असतं, ते नाही असं कधीही होत नाही. ही भिंत मी जेव्हा घर बांधलं तेव्हा तिला अस्तित्व आहे, जेव्हा कधी ते पडेल तेव्हा तिचं अस्तित्व नसणार आहे. आत्ता मध्ये दिसतीये, मग ती सत्य आहे का? नाही. सत्य म्हणावी तर जाते, पण नाहीच म्हणावी तर दिसते. अनिर्वचनीय, निश्चितपणे त्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, म्हणून अनिर्वचनीय म्हटलं जातं. बाकी बरीच मत त्या ख्याती आहेत. आणखी काही काहीच्या बद्दल तर हसायला येतं की असा कसा काय विचार करू शकतात की वारुळावरती सर्प सत्य असतो, तोच मला समोर दोरीवरती दिसतो, तेवढ्या पुरता तो सत्य असतो. हे कसं काय पटण्यातलं आहे? विचारायला नाही टिकत आहे. म्हणून आपलं वेदांतामध्ये जे सांगितलेलं आहे अद्वैत तत्वज्ञानात, ते एक ग्राह्य धरावं, बाकीच्या मतांचा विचार देखील करू नये.
पण मी वाचला हे सांगण्यासाठी तुम्हाला एक सांगितले की हे जग जे आहे ते माया मात्र मिदम आहे. द्वैत जे आहे ते सगळं केवळ मायेने निर्माण केलेलं आहे. पंचभूतांचं बनलेलं आहे, त्रिगुणात्म निर्माण झालेलं आहे. पण अद्वैतम परमार्थतः, परमार्थतः म्हणजे सत्य जर का पाहायला गेलं, खरं काय आहे त्याचा विचार करायला गेलं तर केवळ तिथे अद्वैत आहे. बांगडी, कर्णफुलं, गळ्यातले हार, अंगठ्या, केसात घालायचे अलंकार सगळे सोन्याचे असतात. अद्वैतम परमार्थतः वास्तविक पाहायला गेलं तर फक्त सोनं आहे, बाकी काय. खाणीतनं जेव्हा ते काढलं होतं तेव्हा काय होतं, पण नंतर त्याच्यातली सगळा कचरा काढून टाकून त्याला आकार देऊन त्याच्यावरती काही डिझाईन करून असं ते व्यवहारात आलं, वापरायला आलं. मातीतनं जेव्हा काढलं तेव्हा ते वापरात येऊ शकत नाही. तसं ब्रह्म आहे. ब्रह्म अव्यवहार्य आहे, तिथे व्यवहार नसतो. पण जेव्हा मायेच्या प्रांतात ते अडकल्यासारखं होतं तर तेव्हा तिथे व्यवहार होतो. पण तो खरा आहे का? खरं काय आहे? खरं सोनं आहे. असं खरं ब्रह्म आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीही नाहीये. हे श्रुती स्वतः सांगतेय. आणखीन ह्या अद्वैताचा अनुभव आपल्याला सुषुप्तीत येतो हे इथे परत सांगता येते. ब्रूते श्रुती साक्षात सुषुप्तावनुभूयते, म्हणजे सुषुप्तौ अनुभूयते. सुषुप्तावनुभूयते म्हणजे सुषुप्तीमध्ये प्रत्यक्ष तसा अनुभव असतो आपल्याला की परमार्थतः म्हणजे प्रत्यक्षात काहीही नाही. जर का असतं तर सुषुप्तीत पण मला ते दिसायला हवं होतं. कोणाकोणाचे डोळे उघडे असतात गाढ झोपेत सुद्धा, अर्धवट उघडे असतात, पूर्ण उघडे असतात. त्यांना दृश्य दिसतं का? अजिबात दिसत. सुषुप्तीमध्ये आपल्याला द्वैताच्या अभावाचा अनुभव येतो. मगाशी सुषुप्तीचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेतला उदाहरणाचा, आता वेगळ्या पद्धतीने करून घेतला. तिथे अज्ञानाच्या दृष्टीने केला, आता भेदाच्या दृष्टीने केला की तिथे भेद काहीही नाहीये. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतो. हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणून म्हण आहे ना. व प्रत्यक्ष हा प्रत्येकाला अनुभव, विदाउट एक्सेप्शन प्रत्येकाला हा अनुभव. मग अनुभवातल्या नेहमीच्या प्रत्येकाच्या अनुभवातल्या गोष्टींवरती अविश्वास दाखवायचा का? भेद नाहीये. जो भेद दिसतोय तो मन सगळं जागं झालं की एक एक भेद निर्माण करत असतं. हे असं आहे, हे तसं आहे. मनच आकार धारण करत असतं, म्हणजे माया. मन म्हणजे काय? वाया मन हे ना व येरविये कल्पनाचे सावे व. फक्त कल्पना आहे. संकल्प विकल्प कल्पना आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोक. ती कल्पना थांबली तर कल्पना सांडून पाहे तरी भूते माझ्यामध्ये वगैरे काहीही नाहीये. कल्पना आहे, सगळी कल्पना आहे. पण ती कल्पना आपल्याला एवढी सत्य वाटते की आपलं शेख मोहम्मद होतो. तेच सत्य आपण समजायला लागतो. म्हणून प्रत्यक्ष काय आहे ह्याचं भान ठेवावं. सगळीकडे ब्रह्म आहे हे जाणावं आणि जाणून व्यवहार व्यवहारासारखा करा. मुख्य जो प्रश्न असतो तर तो आपल्याला इतर माणसं म्हणा भूत तर त्यांच्याशी व्यवहार करताना आपली चलबिचल होण्याचा वगैरे संभव असतो, किंवा ज्याला मी माझं म्हणते त्याच्या बाबतीत होऊ शकतं. मग आहे हे सगळं, किंवा आहे हे सगळं देवाचं आहे असा जर का आपण विचार केला, आपल्याला हा विचार नाही जमत. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. माझं नाहीच आहे असा जर का आपण विचार मनात ठेवला, देवाने दिलेलं आहे, माझ्या प्रारब्धानुसार दिलेलं आहे,
ते त्याचंच आहे. त्यांनी वापरायला दिलाय कारण मी काहीतरी बरं केलं होतं म्हणून त्यांनी वापरायला दिलेलं आहे. ते बरं केलेल्याचं पुण्य संपलं की ते जाणार आहे, हा विचार ठेवायचा असतो. आहे ते देवाचं, हे माझं नाहीये. माझं नाहीये, त्यांनी वापरायला दिलाय, मी उपभोग घेते त्याचा, त्याला त्याची परवानगी आहे, त्याच्याचसाठी त्याने दिलेलं आहे, पण मूळचं त्याचं आहे. बँकेतनं आपण कर्ज घेतो घर बांधायला वगैरे. हल्ली तर क्रेडिट कार्ड वरती वस्तू घ्यायची फार पद्धत निघालेली आहे, ते कर्जच आहे ना, ते फेडायला लागतं. पण त्या गोष्टी आपण वापरतो, जरी कर्ज घेऊन केलेलं असलं तरी त्या माझ्या म्हणून आपण वापरतो. वास्तविक त्या माझ्या आहेत का? जोपर्यंत त्याचे सगळे भरत नाही पैसे तोपर्यंत त्या माझ्या नाही आहेत, तोपर्यंत त्या त्यांच्याच असतात. तिथे पैसे भरायचा प्रश्नच नाही, कायमचं त्याचंच आहे सगळं. मी ते वापरते केवळ, आणि त्याच्यावरती मी मालकी हक्क सांगायला लागते, जरी त्याचं असलं तरी देखील चोरी आहे ही. मालकी हक्क सांगते, माझं माझं म्हणते. आणि म्हणून माऊली म्हणतात की मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तो संन्यासी आहे, षटन्यास म्हणजे सगळे अवगुण त्यागलेला असा आहे तो. हे श्रुती सगळं सांगतेय, आणि ह्या श्रुतीच्या वचनांचा आपण लक्षात ठेवायचा आणि तो विचार करत राहायचा. हा जर का मनात विचार पक्का झाला ना, तर आपली वाटचाल फार सुकर होते. माझपणा मीपणा हा खरा नाहीये. विचाराने त्याचा त्याग करायचा आहे, आणि त्याचा त्याग झाल्यानंतर समाधान हे आपोआप यायला लागतं. ते वेगळं नाही आपल्याला आणायला लागत, आपोआपच येतं. अनन्यत्वम अधिष्ठानादारोप्यस्य निरीक्षितम पंडितै रज्जु सर्पादौ विकल्पौ भ्रांती जीवन. अनन्यत्वम अधिष्ठान आरोप्यस्य निरीक्षितम पंडितै. आता पंडित जे आहेत म्हणजे विवेकी जे आहेत, जे ज्ञानी आहेत, ते काय विचार करतात की आरोपित अधिष्ठानात अनन्यत्व. रज्जूवरती सर्पाचा आरोप केला जातो, हा आरोपच आहे ना. आरोप म्हणजे जे खोटं आहे तर ते खरं आहे सांगणं, हा आरोप आहे. म्हणजे त्या दोरीवरती सर्प आहे असा आरोप केला जातो. मग हा पदार्थ केवळ भ्रमाने भासतोय ना, पुरेसा त्या मूळ दोरीचं ज्ञान नाहीये, कारण पुरेसा उजेड नाहीये, म्हणून मला तो भ्रम झालाय. तो सर्प कधीही दोरीहून वेगळा नव्हता. जेव्हा दिसत होता तेव्हा देखील तो दोरीच होता, तिथे दोरीशिवाय दुसरं काही नव्हतं. सर्पाला अस्तित्व नव्हतं. सर्प हा केवळ आरोप होता, सर्पाला वास्तविक अस्तित्व नव्हतं. तिथे कायम दोरीच सत्य आहे, दुसरं तिथे काहीही कधीही नाही. हा विचार घेऊन पंडित जे असतात, विवेकी जे असतात, तर ते हा विचार डोक्यात ठेवतात की मला जे जग दिसतंय ते भ्रमाने दिसतंय, वास्तविक त्याला कधीही अस्तित्व नव्हतं. आधी आपला भेद नाहीये हा विचार झाला, आता या जगाचं अस्तित्व कसं नाहीये हा विचार सांगतायत. अस्तित्व नाहीये पण दिसताय हे विसरायचं नाही, आणखी या जगात दिसणारे आपल्याला आपण पण भ्रमरूप आहोत. या खेळामधला आपण एक घटक आहोत, त्यामुळे तो खेळ खेळासारखा आपण खेळायचा आहे. पण आतमध्ये काय सत्य आहे काय असत्य आहे ही जाणीव ठेवून खेळायचं आहे.
त्याच्याशिवाय हा खेळता येत नाही, खेळ म्हणून नाही खेळता येत. मग आपण ते सत्य मानायला लागतो. आणखीन मग त्याच्यावरनं भांडणं होतात. खेळांमध्ये जी भांडणं होतात ते खेळाचं स्वरूप आपण विसरतो आणि ते सत्य मानायला लागतो, म्हणून तिथे भांडणं होतात. पण खेळ हा खेळ आहे, करमणुकीची एक गोष्ट आहे, हे आपण विसरून जातो, म्हणून तिथे भांडणं होतात. तसं जगातलं आपण सत्य काय आहे, आणखीन मिथ्या काय आहे, मिथ्या म्हणजे जे दिसतंय पण खरं नाही, हे आपण जेव्हा विसरतो तेव्हा आपण त्या मिथ्या गोष्टींमध्ये अडकतो म्हणजे भावनेने आपण अडकतो, माझं मी ह्याच्यात आपण अडकतो. आणि असं अडकलं की आपल्याला दुःख वाटणीला येतं. आपल्याला मग पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जन्म मरणाचं चक्र वाटायला येतं. ते जर का काहीही नको असलं, दुःख अजिबात मला नको असलं, तर त्याच्या मागचं सत्य आपल्याला जाणायला लागतं. सत्य जर का जाणलं तरच आपण तिथपर्यंत पोचू शकतो. चित्तमूलो विकल्पोयम चित्ताभावेन कश्चन अतश्चित्तम समाधेहि प्रत्येक रूपे परात्परी. हा जो विकल्प आहे, म्हणजे हा जो सगळा भेद आहे, हे जो सगळे पर्याय म्हणूया, भेद म्हणूया, हे जे जग आहे ते सगळं जे आहे त्याला कारणीभूत कोण आहे? चित्त. मन म्हणा, चित्त म्हणा, बुद्धी म्हणा, काही म्हणा, एकच अंतःकरण. चित्त मूलम आहे, त्याला कारणीभूत तेवढंच आहे. ते सत्य मानायला लागलाय त्याला. पण चित्ता भावे न कश्चन, चित्ताचा जेव्हा झोपेत लय होतो तेव्हा या कशालाही अस्तित्व नसतं. भेद भ्रम कुठपर्यंत भासतो? जोपर्यंत अंतःकरण जागा आहे, मन जागा आहे, तोपर्यंत हा भ्रम भासतो. त्याचा लय झाल्यानंतर काहीही भेद शिल्लक राहत नाही. अतः म्हणून चित्तम समाधेहि प्रत्येक रूपे परात्मनी, जे अंतरात्मा आहे, ज्याला आपण साक्षी म्हणतो, कुटस्थ म्हणतो, कितीतरी नावं देतो आपण त्याला, असा जो परमात्मा आहे, तर त्याच्या ह्या चित्ताचा लय कर, म्हणजे समाधी म्हणजे चित्त तिथे एकत्र कर, याचा अर्थ विचार फक्त त्याचा ठेव. चित्त एकत्र कर म्हणजे काय? असं सगळीकडनं गोळा करून आणायचं आहे का? परवा माझ्या हातनं सांडलं काही, सगळं गोळा करत बसले, मणी होते, आता एक एक मणी वेचून वेचून आणला. अशा पद्धतीने चित्त गोळा करायचं आहे का? एक एक विचार इकडे आणून टाकायचा? तसं नाही करायचं. तर चित्त केंद्रित करायचं, त्याच्या आत्म्यावरती करायचं, म्हणजे आपोआपच ते समाहित होतं. सगळे विचार त्या आत्म्यापर्यंत तिथेच राहतात. आणि त्यासाठी नामस्मरण आहे. कारण नाम आणखीन नामी ह्याचा अभेद आहे. तो जो परमात्मा आहे तो आणखीन ते नाम हे भिन्न नाहीये, हा विचार तिथे आहे. त्याने चित्त समाहित होतं जर का मनापासून ते करत राहिलं तर. आणि असं चित्त जेव्हा समाहित होतं, ते कुठे होतं? तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी, म्हणजे साक्षी रूप जो परमात्मा आतमध्ये आहे त्याच्या ठिकाणी ते चित्त एकत्र होतं. आपण जेव्हा वाचतो, ते एकाग्रतेने वाचतो, तेव्हा आजूबाजूचं आपल्याला काहीतरी दिसतं का? काहीतरी ऐकू येतं का? कुठलीही गोष्ट जी आपल्या आवडीची असेल ती आपण करत असतात. माझ्या डोक्यात वाचन आलं, कारण पूर्वी कथा कादंबऱ्या देखील चिक्कार वाचत होते, तेव्हा मला आजूबाजूचं काही भान राहायचं नाही. कॉम्प्युटरवर बसलो, काम करतोय, आजूबाजूचं भान राहत नाही. जेव्हा भान राहतं, जेव्हा डिस्टर्ब आपण होतो, तेव्हा याचा अर्थ आपलं चित्त तिथे एकाग्र नाही. एकाग्र जर का असलं
तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, आपल्याला त्याचं भान सुद्धा राहत नाही. झोपेत बारीक सारीक आवाज येतात, आपल्याला भान नसतं. तसं परात्मनी चित्त समाहित करावं, समाधी अनुभव घ्यावा. समाहित करणं, पूर्ण समाधी म्हणजे बाकीचं काही दिसतच नाही, पण कमीत कमी तिथे आपण त्याचं एक अनुसंधान जर का ठेवायला लागलो, तर जे आपलं चित्त 10 वाटांनी धावतं तेवढं तरी कमी होईल की नाही. हळूहळू हे करायचंय. प्रत्येक रूपे परात्मनी चित्त समाधी समाहित कर, एकत्र आण, त्याचाच विचार कर. तच्चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम, हे जे सांगितलेलं आहे, सगळी जी आपल्याला श्रुती संत सांगत असतात ना, ते या दिशेने सांगत असतात. आणि तेवढं आपण लक्षात घ्यायचं आणि विषयांचा बाकीचा विचार सगळा कमीत कमी करायचा, जेवढा आवश्यक असतो तेवढा करायचा. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की बोलताना विचार करावा की हे आत्ता बोलणं गरज आहे का, नसली गरज तर बोलू नये. असं जर का केलं तर 80% जास्त आपलं बोलणं कमी होईल. मग तो वेळ जो आहे तो चित्ताचं पांगणं आपलं कमी होईल की नाही. तसंच विचारांच्या बद्दल आहे. हे बोलण्याचं त्यांनी सांगितलं तर स्थूलाकडनं सूक्ष्मात जायचं आपल्याला. विचारांचं पण तसंच आहे. हा विचार काही मला देणार आहे का, भाकड विचार आहे, होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार आहे. काहीही ह्याच्यातनं मला मिळणार नाही, बाजूला करा, नाम सुरू करा. या पद्धतीने आपल्याला जाता येतं. विकल्प काढायचा म्हणजे हा भेदाचा विचार करायचा नाही. विकल्प राहणार आहे, भेद राहणार आहे सगळा, पण आपण त्याचा विचार करायचा नाही. विचार करायचा तो परमात्म्याचा करायचा. तिथे आपलं चित्त एकत्र आणायचं आणि तसं जर का केलं तर त्याच्या शांतीचा आपल्याला अनुभव यायला लागतो, समाधानाचा अनुभव यायला लागतो. जगापासनं दुःख मिळणं वगैरे सगळं, सुख मिळणं पण कारण आपण सुखरूप तत्वाच्या अनुसंधानात असतो, हे सगळं कमी व्हायला लागतं. हळूहळू ते जातं. कधी जातं, कसं जातं हे आपल्याला कळत सुद्धा नाही. इतक्या ते सहजपणे जातं. आज आता आपण इथे थांबूया. 409 पर्यंत झालेलं आहे. ज्योत्स्नाताई, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. कोणाला काही प्रश्न असतील तर ते अनम्यूट करून विचारू शकता. ज्योत्स्नाताई, बोला. हा, अनिर्वचनीय, आता हा एक विचार तुम्ही सांगत होता तेव्हा मनात आला. अनिर्वचनीय म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही असं, म्हणजे रूप त्याचं जे दिसतं त्याचं वर्णन तेवढ्यापुरतं करता येतं, पण तुम्ही म्हणाला त्याचं स्वरूप सांगता येत नाही. मग त्याचं स्वरूप म्हणजे ब्रह्मच आहे का? होय, कारण रज्जूवरती सर्प दिसतो. सर्पाचं स्वरूप काय आहे? हम्म, रज्जूच आहे हे ना. रज्जूच आहे. हा, या, हा. तसं हम्म, जग जे दिसतं तर त्याचं स्वरूप ब्रह्मच आहे. हम्म, ते असत म्हणता येत नाही. असत म्हणजे अस्तित्वातच नसलेलं, हम्म, कारण ते दिसत असतं. सत म्हणता येत नाही म्हणजे ते त्रिकाला बाधित नाहीये, म्हणून त्रिकाला बाधित नसल्यामुळे ते सत नाहीये, म्हणून सत विलक्षण, सतहून वेगळं. असत विलक्षण कारण ते दिसतं. असत गोष्टी दिसतच नाहीत. असत म्हणजे अस्तित्वातच कधीही नाही अशी गोष्ट, कल्पनेतली केवळ. हम्म, त्याला शिंग वगैरे आपल्याला माहिती आहे ती सगळी. हम्म, असं ते जग नाहीये, ते दिसताय पण ते सत्य नाहीये. म्हणून त्याला अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही.
आणखीन अनिर्वाच्य म्हणजे ज्याच्याबद्दल बोलताच येत नाही ब्रह्म. याच्यात स्वरूपात निश्चितपणा नाहीये, नक्की काय आहे ते सांगता येत नाही. हा थोडासा सूक्ष्म भेद आहे त्या दोन्ही. कारण शेवटी स्वरूप जे आपण म्हणतो ते इसेन्स म्हणजे असं ना, त्याचं म्हणजे जे असतं त्याचं वर्णन करता येत नाही असं आहे का? त्याचं कसं वर्णन करणार? ते जर का मी आहे, मला माझ्या स्वरूपाचं ज्याच्यात काहीही भेद नाहीये, बोलायला तिथे वाणी लागते, तिथे काहीतरी वेगळे, तिथे काही नाहीच आहे. आकाश स्वतःबद्दल बोलू शकतं का? तसं ब्रह्म आहे. पण ते सगळ्याचं स्वरूप आहे, मग ते स्वरूप आहे आपलं. आणि जगत म्हणून जे आपल्याला दिसतं जाणवतं त्याचं पण ब्रह्मस्वरूप आहे. पण ते अनुभवानंतर, तोपर्यंत ते मिथ्या आहे. त्याला ब्रह्मस्वरूप म्हणता येतं ते अनुभवानंतर म्हणता येतं, आणि तो सुद्धा अनुभव स्थिर झाल्यावर म्हणता येतो. तोपर्यंत हे खरं नाहीये, दिसतं तसं नाहीये, त्याच्यात आपण गुंतायचं नाही इथपर्यंत. अनुभव म्हणजे ज्ञान होणं का? अनुभव म्हणजे मी ब्रह्म आहे हा प्रत्यक्ष अनुभव, म्हणजे माझं भान सुटून मी पूर्ण जसं झोपेत मी त्या याच्यात लय पावतं चित्त वगैरे, तसं समाधीच्या काळी निर्विकल्प समाधी जी आहे त्या वेळात आपलं अंतःकरण पूर्णपणे परब्रह्मात जागृतीत लय पावतं, ज्ञानपूर्वक लय पावतं. आणि तिथे अज्ञानात लय पावतं, इथे ज्ञानात लय पावतं. त्यामुळे जमीन आसमानाचा फरक आहे दोन याच्यात. पण करण्याच्या दृष्टीने ते आपल्याला उपयोगी पडतात, कारण ते माहिती आहे आपल्याला, म्हणून आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो की हो तिथे आपल्याला ज्ञान होत नव्हतं कारण अंतःकरण नव्हतं. तसं इथेही ज्ञान होणार नाही कारण अंतःकरण नाहीये. जर का ध्यान आपलं लागलं तर आपल्याला अनुभव असतो तो की आजूबाजूचं आपल्याला काहीही मग त्यावेळेस समजत नाही. आणि ध्यान मगाशी म्हटलं तसं पुस्तकाच्या वाचनात लागेल, कुठेही एका ह्याच्यात आपलं ध्यान लागू शकतं, त्यालाही ध्यान म्हणतात, एकाग्रता आहे. त्या गोष्टी आपल्याला अनुभवाला येत नाहीत तेव्हा ती एकच येते, आणि ते अनुभव घेणार चित्तच त्याच्यात लय पावतं, त्यामुळे मग कसलाच अनुभव येत नाही. आणि चित्त एकाग्र होतं वाचताना वगैरे, तेव्हा अनुभव येत असतो ते वाचनाचा आणि काय समजतंय. आजूबाजूचा अनुभव नसतो, आजूबाजूचा नसतो, तेव्हा त्याला ध्यान असं नाव आहे. एकाग्रता जी आहे, बाकी काहीही नाही, फक्त ते एकच आपल्याला दिसत आहे, त्याला ध्यान. सविकल्प समाधी असं दुसरं नाव आहे. जसं खोलात जावं तसं आणखी थँक्यू. चला थांबायचं. हो, आणखीन कोणाला काही प्रश्न नसेल थांबूया. मी शेवटचा श्लोक म्हणतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, जो वाढला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.